उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की येशूने प्रार्थना, उपवास आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवण्याविषयी शिकवले. त्याने आपल्याला सांगितले की पहिले देवाचे राज्य शोधा. आजच्या भागात आपण डोंगरावरील उपदेशाचा शेवटचा भाग पाहणार आहोत. या अध्यायात येशू आपल्याला शिकवतो की इतरांचा न्याय करू नका, तर आधी स्वतःकडे पहा. तसेच मागा, शोधा, ठोका या वचनाद्वारे तो प्रार्थनेत सातत्य ठेवण्याचे महत्त्व सांगतो. यानंतर तो आपल्याला अरुंद मार्ग आणि रुंद मार्ग याविषयी सांगतो. जिथे अरुंद मार्ग जीवनाकडे नेतो आणि रुंद मार्ग विनाशाकडे नेतो. तसेच खोट्या संदेष्टापासून सावध राहण्याचा इशारा देतो. आणि शेवटी शहाणा आणि मूर्ख बांधकाम करणारा याचे उदाहरण देऊन आपल्या जीवनाचा पाया देवाच्या वचनावर ठेवण्याचे महत्त्व सांगतो. चला तर मग आजच्या या जीवनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण मत्तई याच्या अध्याय 7चा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहे. पहिला विषय, राजाच्या मुलाचे राजाच्या इतर मुलांशी असलेले नाते प्रार्थनेद्वारे जपले जाते. दुसरा विषय, 2 मार्ग, खोटे संदेष्टे, खोटा दावा व 2 पाये याविषयीचे अंतिम इशारे. आता आपण इतरांचा न्याय करण्यास मनाई हा मुद्दा थोडक्यात पाहूया. त्यासाठी आपण मत्तईचे शुभवर्तमान 7वा अध्याय आणि पहिली 2 वचने वाचणार आहोत. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. या वचनांचा खरोखरच विपर्यास केला गेला आहे. न्याय करणे याचा अर्थ निर्णय घेणे, फरक ओळखणे, दोष लावणे, सूड घेणे असा होऊ शकतो. किंबहुना याचा अर्थ शाप देणे असाही होऊ शकतो. या वचनांचा अर्थ असा मुळीच नाही की देवाच्या लेकराला इतरांचा न्याय करण्यास मनाई आहे. उलट याचा अर्थ असा आहे की इतरांना दोषी ठरविण्याच्या उद्देशाने त्यांच्या मनातील हेतूंना आपण पारखू नये. ख्रिस्तामधील एखादा बंधू एखादी विशिष्ट गोष्ट का करतो हे आपल्याला माहीत नसते किंवा समजतही नाही. आपल्याला केवळ बाह्यकृतीच दिसतात. आपण पुढे पाहणारच आहोत त्याप्रमाणे चुकीच्या आणि दुष्ट कृतींचा न्याय करण्यास देव आपल्याला मनाई करत नाही. मुख्य मुद्दा हा आहे की जर तुम्ही इतरांचा न्याय करताना कठोर भूमिका घेत असाल तर तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती म्हणून ओळखले जाल जी इतरांच्या बाबतीत अत्यंत कडक किंवा निष्ठुर आहे. मी अशा व्यक्तींना ओळखतो आणि मला खात्री आहे की तुम्हीही ओळखत असाल. कदाचित कोणीतरी तुम्हाला असे म्हटले असेल, तो काय म्हणतोय त्याकडे मुळीच लक्ष देऊ नकोस. त्याच्या तोंडून कधीच एखादा चांगला शब्द निघत नाही. पहा, तो ज्या प्रकारे इतरांचा न्याय करतो त्याच प्रकारे आता त्याचा स्वतःचा न्याय केला जात आहे. या वचनांमध्ये आमचा प्रभू नेमके हेच सांगत आहे. पुढे आपण जाऊया. 3रं वचन, तू आपले डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? तो तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळाची तुलना तुझ्या स्वतःच्या डोळ्यातील मुसळाशी आहे. हे मुसळ म्हणजे सतत इतरांवर टीका करणे आणि पूर्वग्रह दूषित वृत्ती असणे. हे मुसळ तुझ्या डोळ्यात असल्यामुळे तुला नीट दिसत नाही आणि त्यामुळे तू दुसऱ्याच्या एखाद्या लहानच्या पापाचा न्याय करण्याच्या स्थितीत मुळीच नसतोस. पुढे आपण जाऊया. 4 आणि 5 ही वचने. अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.
कठोर न्याय करण्याच्या या बाबीबाबत आपण निश्चितच अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जरी येशूने स्पष्ट केले असले की आपण इतरांवर कठोर न्याय करू नये, तरीही त्याने असेही म्हटले आहे की त्यांच्या फळांवरून आपण त्यांना ओळखू. दिवंगत डॉक्टर जेम्स मॅककिनली यांनी हीच गोष्ट त्यांच्या खास अशा अनोख्या शैलीत मांडली होती. मी काही न्यायाधीश नाही, पण मी फळांची तपासणी करणारा मात्र नक्कीच आहे. आणि खरोखरच एखादा ख्रिस्ती व्यक्ती फळ देत आहे की नाही हे आपण नक्कीच ओळखू शकतो. आता आपण इतरांवर दोषारोप करण्यास मनाई हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आता तर येशूने खरोखरच आम्हाला पेच प्रसंगात टाकले आहे. वाचूया आपण 6वं वचन. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ती तुडवितील व उलटून तुम्हास फाडितील. कुत्रे कोण आहेत आणि डुकरे कोण आहेत हे आपल्याला ठरवावे लागेल, नाही का? येथे ज्यांचा उल्लेख केला जात आहे ती काही 4 पायांची जनावरे नव्हेत. आपण पवित्र वस्तू कुत्र्यांना देऊ नयेत किंवा आपली मोते डुकरांपुढे टाकू नये, म्हणूनच आपल्याला येथे एक निर्णय घ्यावा लागेल. अशा काही विशिष्ट वेळा आणि ठिकाणे असतात जिथे एकही शब्द उच्चारणे व्यर्थ ठरते. हा निर्णय तुम्हाला आणि मला स्वतःलाच घेतला पाहिजे. माझ्या ओळखीतील एक व्यक्ती राजकारणात कार्यरत होती. त्यांना पूर्वी दारूचं व्यसन होते. बहुतेक वेळा ते नशेत असायचे. पण एके दिवशी त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला. त्यांनी पश्चाताप केला व ते मनापासून देवाकडे वळले आणि आज ते देवाचा एक विश्वासू सेवक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या सहकारी राजकारण्यांना त्यांच्या जुन्या सवयींची पूर्ण माहिती होते. जेव्हा त्यांना कळले की ते ख्रिस्ती झाले आहेत, तेव्हा ते त्यांची थट्टा करू लागले. एकदा पक्षाच्या सभेत एक सहकारी उठला आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, मी असा प्रस्ताव मांडतो की आपण आपल्या या भक्त मित्राकडून एक प्रवचन ऐकूया. हे ऐकून सगळे हसू लागले. पण त्या व्यक्तीने शांतपणे उभे राहून उत्तर दिले, मला माफ करा, मला काही सांगायचे नाही. माझ्या प्रभूने मला सांगितले आहे की मोत्यांसारखी मौल्यवान गोष्ट डुकरांसमोर टाकू नये. असे बोलून ते खाली बसले आणि त्यानंतर कोणीही त्यांची थट्टा करण्याची हिंमत केली नाही. आपल्या समाजात डुकरेही आहेत आणि कुत्रेही आहेत. मग आपण काय करावे? येशू आपल्याला सांगतो की आपण कोणाचाही न्याय करू नये आणि त्यानंतर तोच आपल्याला सांगतो की आपण न्याय करावा. मग आपण नक्की काय करावे हे तो पुढील वचनात आपल्याला सांगतो. या पेच प्रसंगातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रार्थना. वाचूया आपण 7वं आणि 8वं वचन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. या जगातील लोकांशी कसे वागावे हीच देवाच्या लेकरासमोर सर्वात मोठी समस्या आहे. दररोज आपला संबंध राजपुत्र आणि भिकारी, सज्जन आणि दुष्ट, तसेच खरे व खोटे धर्मगुरू यांच्याशी येतो. काही लोकांना आपल्या मैत्रीची आणि मदतीची गरज असते आणि आपल्यालाही त्यांची गरज असते. त्यामुळे आपण त्यांना प्रेमाने आपल्या अंतःकरणात सामावून घेतले पाहिजे. तर काही लोक लबाड असतात आणि ते आपला विनाश करू शकतात. अशा लोकांना आपण स्वतःपासून दूर ठेवले पाहिजे. हे नक्की कसे ओळखावे? मागा, शोधा आणि ठोका या उपदेशाचा संदर्भ प्रामुख्याने याच समस्येशी जोडलेला आहे. या वचनांचा उपयोग इतर प्रसंगीही करता येतो, परंतु त्यांचा मुख्य आणि प्राथमिक संदर्भ मात्र याच विशिष्ट परिस्थितीशी संबंधित आहे. एक वरिष्ठ पाळक जवळजवळ 21 वर्षे एका मोठ्या शहराच्या मध्यवर्ती भागात पाळकीय सेवा करत होते. त्या काळात त्यांना सर्व स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या घरापासून चर्चपर्यंत पोहोचायला साधारण 30 मिनिटे लागत असत. त्या प्रवासादरम्यान ते मनात देवाशी बोलत असत. ते देवाला सांगत की आज दिवसभरात ते नवीन लोकांना भेटणार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीशी कसे वागावे हे देवाने त्यांना दाखवावे, अशी ते प्रार्थना करत असत.
त्याला माहीत होते की काही लोकांना त्यांच्या मदतीची खूप गरज असेल. पण काही जण असेही असू शकतात जे त्यांच्याशी कपटाने वागतील किंवा त्यांना दुखावण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच ते प्रत्येक भेटीसाठी देवाकडून मार्गदर्शन मागत असत, जेणेकरून ते योग्य रीतीने आणि शहाणपणाने वागू शकतील. लोकांनी मला किती वेळा फसवले आहे हे मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. सुरुवातीच्या काळातील मंडळीमध्ये हनन्या व सप्पिरा हे खोटे बोलत आहेत हे पेत्राला समजले होते. ही गोष्ट विचार करण्यासारखी नाही का? प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय आणि 1 ते 11 या वचनांप्रमाणे. एखादी व्यक्ती कधी खोटे बोलत आहे हे अनेकांना ओळखता येत नाही. सुरुवातीच्या काळातील मंडळीकडे जी आध्यात्मिक पारख होती ती आपल्याकडे नाही. माझा असा विश्वास आहे की ही एक अशी देणगी आहे जी आजच्या काळात केवळ काही मोजक्या लोकांकडेच असते. आणि म्हणूनच अशी पारख करता यावी यासाठी प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही नवीन मित्र जोडता तेव्हा त्यांच्याशी नेमके कसे वागावे हे देवाने तुम्हाला स्पष्ट करून सांगावे अशी प्रार्थना तुम्ही कधी करता का? असे करणे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. हे माझ्या अनुभवातून मला समजले आहे. पुढील वचनांमध्ये असे म्हटले आहे की या बाबींमध्ये देव तुम्हाला मदत करू इच्छितो. वाचूया आपण 9 ते 11 ही वचने. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण मनुष्य आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. आता यानंतर लगेचच तो तथाकथित सुवर्ण नियम दिलेला आहे. आपण वाचूया 12वं वचन. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्ट ग्रंथ हेच होत. तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्ही त्याच्याशी कसे वागाल तुम्हाला ठाऊक नसते. तुम्हाला कोणाचे न्याय करू नये, पण जर ती व्यक्ती एखाद्या कुत्र्यासारखी किंवा डुकरासारखी वागत असेल तर तिच्याशी कसे वागायचे हे तुम्हाला माहीत असणे उचित ठरेल. आजच्या काळात तुम्हाला दांभिक लोकांपासून सावध राहावे लागेल. मग तुम्ही काय कराल? या गोष्टीला तुमच्या प्रार्थनेचा विषय बनवा. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. हेच ते तत्व आहे ज्यानुसार तुम्ही आपले आचरण ठेवले पाहिजे. याकरिता हा या सुवर्ण नियमातील सर्वात महत्त्वाचा शब्द आहे. हा शब्द सुवर्ण नियमाला त्याच्या आधी आलेल्या गोष्टीशी जोडून ठेवतो. म्हणजेच प्रार्थना हा या नियमाचा आधार आहे असे तो शब्द सांगतो. या सर्व गोष्टी एकाच संचाचा भाग म्हणून एकत्र येतात. सुवर्ण नियमाला त्या संचातून वेगळे काढून केवळ त्या नियमानुसारच आम्ही जीवन जगणार असे म्हणू नका. प्रभू नेमके कशाबद्दल बोलत आहे हे समजून घ्या. केवळ जेव्हा आपण मागतो, शोधतो आणि दार ठोकतो तेव्हाच आपण सुवर्ण नियमाप्रमाणे जगण्यास समर्थ ठरतो. आता 2 मार्ग कोणते आहेत ते आपण पाहूया. मत्तयाचे शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 13 ते 14 ही वचने आपण पाहूया. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. येथे जे चित्र आपल्यासमोर मांडले आहे ते खूप मौजमजा असलेल्या एका रुंद लख प्रकाश असलेल्या मार्गाची आणि एका अरुंद अंधारमय व ओसाड गल्लीची निवड करण्यासारखे आहे. खरे तर येशू येथे एका नरसाळ्याचे चित्र मांडत आहे. तुम्ही जर त्या नरसाळ्याच्या रुंद बाजूने आत शिरलात तर ते अधिकाधिक अरुंद होत जाते आणि शेवटी तुम्ही मृत्यू, विनाश व नरक यांच्यापाशी येऊन पोहोचता. परंतु तुम्ही त्या नरसाळ्याच्या अरुंद बाजूने देखील आत शिरू शकता. ख्रिस्त तिथेच आहे. मार्ग, सत्य आणि जीवन तोच आहे. तो म्हणतो योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 10 या वचनात की मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
आणि तुम्ही त्याच्यासोबत जितका अधिक वेळ चालता तितका तो मार्ग अधिक रुंद होत जातो. आठवा, हेजकेलच्या भविष्यवाणीमध्ये अध्याय 47 मध्ये देवाच्या राजासनापासून एक नदी वाहत असल्याचे वर्णन आहे. तिची सुरुवात एका लहानशा ओढ्यासारखी झाली होती, परंतु ती हळूहळू रुंदावत जाऊन तिचे एका विशाल नदीत रूपांतर झाले. हे चित्र देवाच्या मुलाच्या जीवनाचे प्रतीक आहे. ते जीवन दररोज अधिकाधिक उत्तम होत जाते. आपल्या प्रभूने नेमक्या याच गोष्टीविषयी भाष्य केले आहे. आपण पुढे जाऊया. 15 आणि 16 ही वचनं आपण वाचूया. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? इस्रायलला खोट्या संदेष्ट्यांपासून सावध करण्यात आले होते आणि मंडळीला खोट्या शिक्षकांपासून सावध करण्यात आले आहे. परंतु हे दोन्ही वर्ग मेंढरांचा वेश धारण करून येतात. आपण पेत्राचं दुसरं पत्र 2 अध्याय 1 वचन पाहिलं तर तिथं म्हटलेलं आहे, तर लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढून घेतील. आपण त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखायचे आहे. त्यांच्या जीवनात आपण नेमके याच गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. वाचूया आपण पुढचं वचन 21. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. तुम्ही इकडे तिकडे हिंडून सुवर्ण नियमानुसार जीवन जगण्याबद्दल केवळ बडबड करू शकता, पण मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही स्वर्गातील पित्याची इच्छा पूर्ण करत आहात का? तुम्ही जर त्याची इच्छा पूर्ण करत असाल तर तुम्हाला एका तारणाऱ्याची गरज आहे हे ओळखून तुम्ही ख्रिस्ताकडे याल. वाचूया आपण पुढची वचनं 22 आणि 23. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविले व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. साहजिकच ही वचने आजच्या विश्वासणाऱ्यांना उद्देशून नाहीत. प्रत्येक विश्वासणारा जिवंत असो व मेलेला असो, आकाशात प्रभूला भेटण्यासाठी वर उचलला जाईल. कोणीही प्रभूला माझ्यापासून दूर व्हा असे म्हणताना ऐकणार नाही. या वचनाचा विशेष संदर्भ महासंकट काळ आणि 1000 वर्षांच्या काळाशी आहे. येथे असे सुचवायचे आहे की डोंगरावरील प्रवचनाचा महासंकट काळात इस्रायलाच्या अवशेष लोकांसाठी एक विशेष अर्थ असेल. तसेच येथे मंडळीचे सभासद असल्याचा दावा करणाऱ्यांसाठी किंबहुना सर्व विश्वासणाऱ्यांसाठी एक आवश्यक इशारा आहे. आज काही लोक काही तथाकथित चमत्कार करणाऱ्यांबद्दल उत्साहाने बोलतात आणि म्हणतात त्यांच्यासोबत देव आहे हे स्पष्ट दिसतंय. या वचनांच्या अनुषंगाने आपण त्याबद्दल खात्री बाळगू शकतो का? ख्रिस्ताचे नाव अनेक पंथ आणि वाद यांच्या नेत्यांच्या ओठांवर असते. केवळ ख्रिस्ताचे नाव आणि पवित्र शास्त्र वापरणे हे एखादा पंथ किंवा वाद खरा असल्याचा पुरावा नाही. बाह्य घोषणा नव्हे, तर वधस्तंभावर खिळलेल्या परंतु जिवंत असलेल्या तारणाऱ्याशी असलेले घनिष्ठ नाते हेच सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपण 2 पाये याविषयी थोडक्यात अभ्यासणार आहोत. वाचूया आपण 24 आणि 25 ही वचने. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तुम्ही जर ख्रिस्ताकडे आला असाल तर तोच पाया आहे. करिंथकरास पहिले पत्र याचा 3 अध्याय आणि 11 हे वचन म्हणते, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विसंबून राहता तेव्हा तुम्ही त्या पायावर इमारत बांधू शकता. पवित्र आत्म्याला शरण जाऊन तुम्ही असे जीवन उभारू शकता ज्याची तुलना पवित्र शास्त्रात सोने, चांदी आणि मौल्यवान रत्नांची केली आहे.
परंतु आणखी एका प्रकारची इमारत आहे. वाचूया आपण 26 आणि 27 वचने. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. ती वाळू कशाचे प्रतीक आहे? ती मानवी चांगुलपणा आणि मानवी प्रयत्नांचे द्योतक आहे. ती देहाची जुनी दुर्बलता आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की देह जे देऊ शकतो त्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगल्या गोष्टीची गरज आहे. मत्तय हा भाग संपवताना काय म्हणतो ते पाहण्यासाठी आपण 28 आणि 29 ही वचनं वाचूया. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता. आपला प्रभू येशू त्या प्रकारचा शिक्षक होता. तो अधिकाराने शिकवत असे. तो केवळ त्याने वाचलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करत नव्हता. आणि आपण हे ओळखले पाहिजे, जोपर्यंत आपण देवाच्या वचनाच्या अधिकाराने बोलत नाही आणि ते देवाचे वचन आहे यावर आपला विश्वास नाही, तोपर्यंत आपल्या बोलण्यात काहीही मौल्यवान नाही. मला अशा माणसाचे ऐकायचे नाही जो मला सिद्धांतांची एक मालिका सांगतो. असे सिद्धांत जे त्याने स्वतः कधीही आजमावलेले नाहीत आणि ज्याबद्दल त्याला खरे तर काहीच माहिती नाही. आज आपल्याकडे देण्यासाठी एक सुवार्ता आहे, तारणाचा संदेश. आम्हाला माहीत आहे की ते कार्य करते, कारण ते आमच्या बाबतीत कार्य केले आहे आणि जे ख्रिस्ताकडे आले आहेत त्यांच्या जीवनातही आम्ही ते कार्य करताना पाहिले आहे. प्रियांनो, डोंगरावरील प्रवचन हा पवित्र शास्त्रातील एक गौरवशाली परिच्छेद आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही ते योग्य रीतीने वाचले तर ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीपर्यंत आणेल. त्याच्या आज्ञांचे पालन करण्यात तुम्ही कसे कमी पडता हे तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही दुर्बळ आणि दोषी आहात हे तुम्हाला दाखवून देईल. ते तुम्हाला दयेसाठी आर्ततेने रडायला लावेल आणि तारणासाठी तुम्हाला ख्रिस्ताच्या व्यक्तीपर्यंत आणेल. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला तारणहार म्हणून स्वीकारता तेव्हा तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल, जो तुम्हाला या उच्च दर्जाप्रमाणे जगण्यास सामर्थ्य देईल. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. खात्री आहे की डोंगरावरील प्रवचन आपणा सर्वांस आशीर्वादाचे ठरले असेल. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आमच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. यासाठी की आम्ही त्याचा स्वीकार करावा आणि त्या सर्व आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरणाचा प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे हे आम्हाला कळून आलेलं आहे. प्रभूजी, आम्ही तुझ्यापासून दूर जरी असलो तरीसुद्धा तू आम्हाला जवळ घेतोस, तू आमचं संरक्षण करतोस. आणि म्हणूनच प्रभूजी, आमचं संपूर्ण जीवन ज्याला तू आशीर्वादित केलेलं आहे, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता.
तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. करते ही प्रार्थना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की देव आपल्याला खरा आणि योग्य मार्ग दाखवतो. येशूने आपल्याला शिकवले की आपण इतरांचा न्याय करण्याऐवजी स्वतःला सुधारले पाहिजे आणि प्रार्थनेत सातत्य ठेवले पाहिजे. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. जीवनाचा पाया जर देवाच्या वचनावर असेल तर कोणतेही वादळे आली तरी आपण स्थिर राहू शकतो. तसेच आपण अरुंद मार्ग निवडला पाहिजे जो आपल्याला जीवनाकडे नेतो. डोंगरावरील उपदेशाचा हा शेवट आपल्याला आव्हान देतो की आपण फक्त ऐकणारे नव्हे तर करणारे व्हावे. पुढील भागात आपण पाहू की येशू आपल्या सामर्थ्याने चमत्कार कसे करतो आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन कसे घडवतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. देवाचे राज्य पाहण्यासाठी नव्या जन्माची आवश्यकता आहे. आजचा प्रश्न, विश्वासणाऱ्याने कोणत्या मार्गाने जावे असे म्हटले आहे? ए. मोठ्या, बी. पसरट, सी. अंधकारमय, डी. अरुंद. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय?